बांधवर पकडते इकडे तुम्हाला दिसते ते गडबड फक्त बघायचं हा आपण अमृतवाहिनी जे कॉलेजचं गर्ल्सवाईचं हॉस्टेल आहे म्हणजे जे हॉस्टेल आहे ते गर्ल्सवाई हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलला आलो आहे आणि माझ्यासाठी सिक्युरिटी गार्ड आहे सुरक्षा रक्षक आहेत आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की हॉस्टेलच्या एका रूममध्ये उद्मांजर गेले सिव्हिल पाम टाईप त्याला असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि हे उद्मांजर शक्यतो रात्रीचे बाहेर निघतात नॉक्टर्नल हॅबिटचे निशाचर असतात आणि यांचं जे मुख्य खाद्य आहे ते म्हणजे झाडावरचे छोटे पक्षी असतील उंदीर असतील झाडावरचे असतील यांचं ते मुख्य खाद्य असतं उंदीर वगैरे याची पण त्यांची शिकार करतात झाडांमध्ये पण ते राहत असतात आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की रूममध्ये असा प्रकार फार कमी वेळेस घडतो आणि रूममध्ये आल्यानंतर एका टप्प्यामध्ये गेला होता तो त्यांनी सुरक्षा रक्षकांनी ते कप्पा लावून घेतला होता आणि जिथं काही साहित्य ठेवलं जातं विद्यार्थ्यांचं त्या एका टप्प्यामध्ये जो बसला आहे त्याला आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि त्यांनी सरळ सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही बघणार किंवा व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसेल त्या पद्धतीने मात्र वन्य प्राण्यांची माहिती नसेल तर वन्य प्राण्यांच्या जवळ जायचं नाही कारण हे जे सिव्हिल पाम कॅट आहे हे जे उद्मांजर आहे या उद्मांजरचे दाताचे जे तीक्ष्ण असतात हे मुख्यतः मांसाहारी प्रकारचा हा प्राणी आणि त्याने जर चावा घेतला आपल्याला त्याच्याकडून चावा घेतात त्याचे सुळे मोठे असतात आणि असं वाईट ॲनिमल कोणी असेल त्यांनी जर दंश केला आपल्याला त्या ठिकाणी जर चावा घेतला तर आपल्याला जर काही माहिती नसेल तर त्याचे आपल्या शरीरावरती होऊ शकतात त्याच्यामुळे व्हिडिओ बघून तरी अशा प्रकारे पूर्णपणे वैज्ञानिक माहिती नसेल कुठे असेल साप असतील किंवा इतर प्राणी असतील तर त्यांच्या जवळ जाण्याचा व्हिडिओ घेण्याचा फोटो घेण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही कोण मात्र ते इथे घाबरले रूममध्ये आल्यामुळे आणि या टप्प्यामध्ये शांतपणे बसले त्याला आपण सुरक्षितपणे घेऊन आलं नंतर दुसऱ्यामध्ये सोडून दिलं पुन्हा एकदा नमूद करते की अशा पद्धतीने मात्र तुम्ही व्हिडिओ बघून मात्र कोणत्याही प्रकारे प्राण्यांच्या जवळ जाण्याचा फोटो घेण्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न मात्र करायचा इथे तुम्हाला दिसतंय समोर की सुरक्षित परवानगी घेतला होता आणि समोर तुम्हाला दिसतंय की उद्मांजर या ठिकाणी घाबरून त्या ठिकाणी बसलेलं उद्मांजर दिसतंय तुम्हाला आणि समोर तुम्हाला दिसतंय ते खालचं टेबल मोकळं करायला पाहिजे खालचं खोक त्यात जाऊन बसले
गेलो का चल तिकडे जा तू पुढे समोरून जा असं दिसत आहे तुम्हाला की ते पळापळ करतं खूप चांगलं आहे म्हणून त्याला आपण थोडंसं शेपटीचा आधार घेऊन त्याला बाहेर घेतो आणि नंतर सुरक्षित आपण त्याला निसर्गात करून देऊ. त्याच्या गाठी ती बास्केट आहे ना तू तर एकदम सुरुवातीला करतो बास्केट तिथे आपण बास्केटचं वगैरे करतोय आणि बास्केटचं वगैरे करून त्याला आपण घेतोय सुरक्षित लावलं नंतर दुसऱ्या सोडून फोटो हं.